नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत स्वाधिष्ठान चक्राबद्दल. तर नाती तुटण्याचं खऱ्या अर्थाने कारण काय आहे? तर स्वाधिष्ठान चक्र बंद आहे. लोक अनभिज्ञ असतात म्हणजे ह्याबद्दल माहीतच नाहीये. कधी-कधी तुम्हाला असं वाटतं का, की तुम्ही प्रेमामध्ये अपयशी ठरला आहात किंवा तुमची नाती टिकत नाही. का नाही टिकत? जितकं तुम्ही एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला मनापासून स्वीकारू इच्छिता, तितकंच जीवन त्याला तुमच्यापासून दूर घेऊन जातंय. तुम्ही स्वतःलाच समजवण्याचा प्रयत्न करता. कदाचित समोरचा माणूस चुकत होता. कदाचित नशीब तुमच्या बाजूने नाही किंवा कदाचित जगच वाईट आहे. पण आज मी तुम्हाला एक फार खोल असं रहस्य सांगू इच्छिते, की नाती तुटतात म्हणून असं नाही, की समोरचा माणूस चुकतो. तर नाती तुटतात कारण तुमच्या आतमध्येच एक चक्र बंद आहे. जेव्हा आत ऊर्जा वाहण्याचं एखादं द्वार बंद होतं ना, तेव्हा बाहेरचं कोणतंही नातं सुरक्षित राहत नाही. बाहेरून तुम्ही कितीही प्रेम दिलं तरी. पण आतमध्ये ऊर्जा प्रवाह अडथळलेला असेल, तर ते प्रेम म्हणजे मातीवर ओतलेलं पाण्यासारखं वाहून जातं. पण आतली मुळं ते पाणी धरून ठेवू शकत नाही. आणि आज मी तुम्हाला त्या मुळांबद्दल सांगणार आहे, म्हणजे स्वाधिष्ठान चक्राबद्दल. जे तुमच्या भावनांचं केंद्र आहे, तुमच्या नात्यांचा पाया आहे. तुमची संवेदनशीलता, तुमची जडण-घडण, तुमचं प्रेम, तुमची जवळीकपणा हे सगळं इथून जन्मतं. आणि हे चक्र जर बंद असेल ना, तर तुम्ही प्रेम करायचं इच्छाही करू शकत नाही. प्रेम घ्यायचं पण इच्छा होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला जोडायचं असतं, पण तुम्ही तुटता. लोकं म्हणतात प्रेम डोक्याने चालतं. पण हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. डोकं गणित करतं, तर्क करू शकतं, भविष्याची योजना तयार करू शकतो. पण प्रेम हे भावनातून, तुमच्या तत्वातून जन्मतं आणि भावनांचं केंद्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र असतं, जे बेंबीच्या खाली आहे, इथे स्वाधिष्ठान चक्र. लोकं म्हणतात माझं हृदय तुटलं. हृदय कुठे तुटतं? तुटतं ते स्वाधिष्ठान चक्र, जिथे भावना असतात, जिथे आकांक्षा जन्म घेतात, जिथं प्रेम पहिला श्वास घेतो. हे चक्र बंद झालं ना, तर माणूस बाहेरून कितीही शांत दिसला, तरी तो आतून कोरडा असतो, बंजर, असुरक्षित असतो, एकटा असतो, एकाकी होत जातो. कारण आत प्रवाह नसतो. तिथे पकड नसते. तिथे प्रेम मरतं. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक पुन्हा-पुन्हा तेच चुकीचे नातेसंबंध निवडतात. पुन्हा-पुन्हा तेच पॅटर्न्स तयार करतात. तेच दुःख परत-परत ओढून घेतात. जणू एखादी अदृश्य दोरी त्यांना त्या अनुभवाकडे खेचते. हां ना? असं का होत असेल बरं? कारण अवचेतन मनात साठलेली ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रामध्ये अडकलेली असते. म्हणजे बालपणाचे अनुभव किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा अपमान झालेला असेल, आठवणी काही, कुटुंबातली दुर्लक्षता किंवा समाजाकडून ऐकलेले कठोर शब्द किंवा जास्त भावनिक होऊ नको, कमजोर बोलू नको, इतकं रडू नको, हे सगळं ह्या चक्रावर आघात करत असतं. तर सर्वात मोठी जखम तेव्हाच बसते जेव्हा प्रेमात कोणी तुटतो आणि त्या वेदनेला तो आतमध्ये दाबून ठेवतो. बाहेर हसतो, पण आत मात्र त्या चक्रावर गाठ बनते. भावनांची गाठ, आठवणीची गाठ, अपेक्षांची गाठ आणि ही गाठ ऊर्जा वाहू देत नाही. आणि जिथे ऊर्जा वाहत नाही, तिथे नाती टिकतच नाही. तुम्ही वरवर प्रेम करू शकता, पण आतमध्ये भीती, असुरक्षितता, दडलेली वेदना असेल, तर ते प्रेम कसं फुलेल? कसं फुलेल? फुलूच शकत नाही. नात्यांपर्यंत पोहोचेपर्यंत ते तुटून जातं. जसं कमजोर मुळाच्या झाडावर फुलं लावली, पानं कितीही सुंदर असली तरी ते सुकतात. म्हणून लोकं जोडीदार बदलतात, परिस्थिती बदलतात, पण कथा मात्र तीच राहते. कारण समस्या बाहेर नाहीये, तर ती आत आहे.
आतलं चक्र बंद असेल तर नशीबही मदत करू शकत नाही. हे चक्र भावनांचा नैसर्गिक प्रवाह आहे. तुम्ही कोणाला प्रेम देता, पण आतमध्ये अडथळा असेल, तर ते प्रेम अधुरं राहतं, अपूर्ण राहतं. तुम्ही जवळच जाता, पण आतमध्ये भीती असते. पुन्हा तुटू नये, ही भीतीच नातं संपवते. कारण प्रेमामध्ये फक्त 2 लोकं जुळत नाही, तर त्यांची ऊर्जा जुळत असते. आणि जिथे ऊर्जा थांबते ना, तिथे जुडणं म्हणजे तुटणं असते. तर स्वाधिष्ठान चक्र हे खरं नात्याचं खरं द्वार आहे. हृदय भावना जाणवतात इथून. पण त्या भावनांना दिशा देणारी ऊर्जा आहे. आणि चक्र असेल आणि चक्र बंद असेल, तर तुम्ही कधी-कधी अतिसंवेदनशील होता किंवा कधी पूर्णपणे शून्य असता. कधी खूप म्हणजे उखडून जाता, तर कधी कुणाजवळ तुम्ही जाऊही शकत नाही. म्हणजे जडून जडून जातं. कधी-कधी म्हणजे खूप चिपकता नाही, तर कधी-कधी कुणाजवळ जाऊही शकत नाही. आणि हे सगळं अवचेतन मनातून घडत असतं. म्हणून नाती अचानक तुटतात. आणि समोरचा म्हणतो, की "तू मला समजूनच घेतलंस नाही." आणि तुम्ही विचारात पडता, की मी तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण समज इच्छा करून येत नाही, तर ती ऊर्जा जुडल्यावर किंवा वाहिल्यावर येतं. तर मी आता तुम्हाला सांगणार आहे, की स्वादिष्टान चक्र बंद असण्याची काही लक्षणं काय आहेत? चेक करा, तुमच्यात ती समस्या आहे का? तर नात्यामध्ये पुन्हा-पुन्हा तीच समस्या येणं, मूडमध्ये तीव्र बदल होणं, जुनं दुःख विसरता न येणं, सर्व काही असूनही आतमध्ये रिकामपण असणं किंवा प्रेम शोधणं बाहेर किंवा ते हरवणं, माझं सर्व हरवलं, अशी फिलिंग करणं. तर ही सगळी चिन्ह सांगतात, की चक्र उघडण्याची वाट पाहत आहेत हे सगळे चिन्ह, की माझ्यात साठलेले अश्रू वाहू दे, दडलेली भीती मुक्त कर, जुन्या नात्यांची वेदना बाहेर जाऊ दे. आणि चक्र मोकळं होताच तुम्हाला जाणवेल, भावनांमध्ये कोमलता किंवा गोडवा निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला प्रेमाच्या योग्य समजू लागता. आणि सगळ्यात खोल जखम हीच असते, की मी प्रेमाच्या योग्य नाही. जो स्वतःला योग्य मानत नाही, तो प्रेम टिकवूच शकत नाही. पहिली समज आहे, की नाती बाहेर तुटत नाही, तर ती आत तुटतात. प्रेम भावना नाही, तर ती ऊर्जा आहे. नातं बंधन नाही, तर तो प्रवाह आहे. आणि प्रवाह थांबलं, तर प्रेम थांबतं. चक्र उघडलं, तर प्रेम सहज वाहतं. आणि जे प्रेम सहज वाहतं, ते टिकतं, गहिरं होतं, जीवन सुगंधित करतं. चक्र बंद आहे याचा अर्थ तुमच्यात काहीतरी कमी आहे असं नाही होत. याचा अर्थ एवढंच असतं, की ह्या ऊर्जेने आपली नैसर्गिक धारा म्हणजे वाहण्याची जी अ, बाज साइड आहे ती गमावली आहे. आणि आपण धारा हरवली आहे म्हणजे आपला रस्ता तिने धरलेला नाहीये आणि ही हरवली, की मग नाते गुंततात. आणि म्हणून आज मी जग बदलायला नाही सांगत आहे. तर मी तुम्हाला आत चक्र कसं उघडायचं ते मला सांगायचं असते. तर स्वाधिष्ठान चक्र उघडण्याची सोपी आणि नैसर्गिक प्रक्रिया मी सांगते. पहिलं म्हणजे भावनांना स्वीकारा. रडू येत असेल तर रडा. ओरडावं असं वाटतं तर ओरडा. हसावसं वाटत असेल तर हसा. दडपलेल्या भावना चक्र बंद करतात आणि वाहणाऱ्या भावना चक्र उघडतात. अश्रू ही कमजोरी नाहीये, तर ते शुद्धीकरण असतं. दुसरा पॉइंट आहे, की शरीराला वाहू द्या. शरीराला वाहू द्या म्हणजे काय करायचंय? तर दररोज 5 मिनिटं तरी निदान कुठलेही नियम किंवा कुठलेही संगीत काही न लावता सुद्धा तुम्ही शरीराला हालचाल करू द्या. म्हणजे नृत्यासारखं. म्हणजे तुम्ही शरीर हलवत नाही, तर शरीराला परवानगी देताय. म्हणजे हळू नैसर्गिक ती लय येते तुम्हाला परत तुमच्यामध्ये. जस्ट एखादं जसं म्युझिक ऐकलं तसं नाही ऐकलं, तुमच्या मनामध्ये काहीतरी म्युझिक आहे, तर तुम्ही शरीर हलवत आहात, खेळत आहात, एकटेच उठतात, बसतायत, उड्या मारत आहात. हळू नैसर्गिक लय आपल्यामध्ये परत परत येते असं आहे शरीराची हालचाल केल्याने.
तिसरा पॉइंट आहे श्वास नाभीखाली आणा. नाभीखाली आणा म्हणजे श्वास जेव्हा घेताय तेव्हा इतकं म्हणजे डीप श्वास घ्या. म्हणजे डोळे बंद करून खोल असा श्वास घ्यायचा आहे. श्वास नाभीखाली उतरत असल्याचं जाणवायचं आहे. ती ऊब, हलकीशी धडधड तुम्हाला जाणवेल आणि ऊर्जा जागी होते याचं चिन्ह तुम्हाला जाणवायला लागेल. म्हणजे जसं धडधडलं, पूर्ण खालपर्यंत श्वास गेला, हे तुम्हाला जाणवेल. चौथा पॉइंट आहे, की मूलभूत विश्वास बसवा, की मी प्रेमाच्या योग्य आहे. म्हणजे स्वतःला कमजोर नका समजू. सकाळ संध्याकाळ 1 मिनिटं डोळे बंद करा आणि म्हणा स्वतःशी बोला, की मी प्रेमाच्या योग्य आहे. माझी ऊर्जा प्रेमाला सहज वाहू देते. अवचेतन मनाने माझा हा विश्वास स्वीकारलाय, की ही ऊर्जा म्हणजे धारा आहे. ही धारा बदलते. प्रेमाच्या दिशेने मी सहज वाहू देते ह्या ऊर्जेच्या धारेला. 5वा पॉइंट आहे, की जुन्या नात्यांची जी काही ऊर्जा असेल निगेटिव्हिटी तिला मुक्त करा. म्हणजे झोपण्यापूर्वी म्हणा पहिले, की ज्याच्यावर मी प्रेम केलं त्याला मी त्याच्या वाटेने जाण्याचं पूर्ण स्वातंत्र्यता देते आहे. म्हणजे मी प्रेम करते म्हणून पकडून ठेवू नका. सोडून द्या. स्वातंत्र्यता द्या सर्वांना. खोल श्वास सोडा. असं केल्याने तुमचा आतला जडपणा हलका होईल. आता मी तुम्हाला सांगणार चक्र उघडलं तर काय होतं? तर संवेदनशीलता वाढते. पण ती कमजोरी होत नाही बरं का, ती शक्ती बनते. तुम्ही प्रेमात विरघळता पण हरवत नाही. नात्यांमध्ये सहजता येते, ना जास्त ना कमी. लोकं तुमच्याजवळ सुरक्षित वाटायला लागतं लोकांना. जे जुळत नाही ते आपोआपच दूर होतात. आणि जे जुळतात ते आपोआप जवळ येतात. तुम्हाला बोलावं लागत नाही किंवा थांबवावं लागत नाही. तर ऊर्जा ही अशी स्वतःच व्यवस्था करत असते. भीती संपते, भ्रम तुटतो, एकाकीपणा प्रेमात बदलतो. नाती ही ओझं वाटत नाही. अपेक्षा किंवा मागण्या कमी होतात. प्रेम म्हणजे एक भेट असं बनतं. जसं सुगंध हा फूल देतो. कुठल्याही कारणाशिवाय. फूल उमललं की सुगंध आपोआपच येतो. असाच संबंध तुटत नाही आणि 2 माणसं अ, ते 2 माणसं नाही राहत, तर ते 2 ऊर्जा म्हणजे आत्म्यांमधली ऊर्जा असते. आयुष्यात सहज आनंद वाहू लागतो. काही कारणाशिवाय. शब्दामध्ये ऊब यायला लागते. चेहऱ्यावर शांती जाणवते. आणि ही ऊब तुमची नाही, तर तुमच्या उघडत असलेल्या चक्राची असते. म्हणजे ती ऊर्जा चक्राची ऊर्जा असते. आणि अंतिम सत्य म्हणजे एकच तुम्हाला सांगू इच्छिते मी, की प्रेम हे तंत्र नाही. प्रेम ही पद्धत नाहीये. मनाचा खेळ नाहीये. तर प्रेम हे ऊर्जेचं फूल आहे. आतलं चक्र उघडलं की ते फुलतं. म्हणून ऊर्जेला वाहू द्या. जुनं दुःख सोडा. भावना स्वीकारा. शरीराला नाचू द्या. श्वास नाभीपर्यंत आणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला प्रेमाच्या योग्य समजा. आणि हे घडलं ना, ही नाती कधीही तुटत नाही. ती वाढतात, फुलतात, गहिरे होतात. कारण प्रेम घटना राहत नाही. तर ते तुमचं स्वभाव बनतो, तुमचं बीइंग बनतं, तुमचं अस्तित्व बनतं. आणि जेव्हा प्रेम स्वभाव बनतं ना, तेव्हा प्रत्येक नातं ध्यान बनतं. तर खूप खूप आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि आपल्या सर्वांसाठी शुभकामना, की तुमच्या आयुष्यातलं प्रत्येकासोबतचं प्रेम हे तुमचं ध्यान बनावं. तुमचं नातं हे ध्यान बनावं. प्रेम हा तुमचा स्वभाव बनावा, हीच माझ्याकडून शुभेच्छा. थँक यू.